काय पैशाने मग कोंबडा विकलं नेऊन गावाने 100-100ला. तर नक्कीच पहिल्याचा सामना पहिल्या दिवस आपण गोल्याचं तळाला फिरून घेणं असं आयोजन आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ यांच्या विद्यमाने ही स्पर्धा पाहतोय. परंपरेनुसार ही स्पर्धा दीपक ओलीच्या शुभमंडळावर खेळवली जातोय. त्या समेत पाहतोय आमचे अजितदादा कुठले तर आमचे गुरुवारी असतील. त्या समेत आमचे सिनियर समालोचक दीपक पाडके बिगार इकडचा फलंदा आवाजचा प्रत्यक्ष वनसाठी बोलूया. दीपक पाडकेकडे ओम टू दीपक. गोलंदाज सूरज गोलंदाज मार्कवर आज सर्व खेळाडूंना विनंती असेल. गोलंदाज मार्कवर पहिल्या चेंडू फेकणारी राकेश याच्यासाठी हा चेंडू पंचांचा इशारा ऑप्टिकचा बाहेर जरा आव्हान चेंडू. आज सर्वांना एक विनंती आहे. आज शिवकर गावामध्ये 2 मोठे महान कार्य असतील. आज शिवश्री अक्षय ताचर पुरंदर पुणे यांचं शिवचरित्रावर व्याख्यान आज शिवकर गावामध्ये. तरी आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा. आपण आवर्जून एखाद्या पिक्चरसाठी जात असतोय पण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपल्यासाठी खूप काही केले त्यांचं काहीतरी गुण त्यांचं काहीतरी विचार आपल्यामध्ये आचरण आणण्यासाठी आपण जावं. चेंडूमध्ये लॉंगापला छत्रपती चेंडू खाली फलंदाज बाद 1 या धावसंख्येवर राकेश पाटील डक आउट. फलंदाज बाद होतोय. पाटील भारताचा पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं. पहिल्या एका धावेत फलंदाज बाद झाला होता. 200 फलंदाज आणि आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ आहे जो श्री दत्त 11 संघ आणि श्री गणेश 11 संघ या 2 संघामध्ये सामना आहे. फलंदाजी करणारा श्री गणेश 11 संघ या संघाचा पहिला फलंदाज बाद झालाय राकेश पाटील 1 या धावसंख्येवरती. तर खेळाडूला सुवर्ण संधी असेल मल्हार केबल नेटवर्कचे ओनर अभिलाष चौधरी साहेब यांच्या वतीला चौका हॅट्रिक षटका हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. ऑफर प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येक संघासाठी ऑफर आहे. समोर फलंदाज राकेश पाटील आणि सूरज पाटील आणि सूरज भगत अर्धा मॅच पाहिलेला अप्रतिम चेंडू सीमा पार 4 धावा. लक्ष्मण ढोकले यांच्या वतीला प्रत्येक षटकांचा डिसेंबर पारितोषिक. पहिल्या फलंदाज बादपर्यंत चौकात पाहायला मिळतोय गणेश पाटील आणि सूरज पाटील. सूरज पाटील चांगली फलंदाजी करतोय. एक कमी उंचीचा फलंदाज शॉर्ट पिच चेंडू फ्लॅश केलाय. वाईड डिश लॉंगरला चेंडू येतोय. आउट पिच होईल स्वीकारणार. एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन विकेट या 2 धावांवर संघावर पोहोचतोय. 7 या धावसंख्येवर 7 धावा धावफलकावर चांगली 7 कोणाची साथ कोणाला लाभेल किरण पाटील हे पाहणं गरजेचं असेल. तर सूरज भगत याने 7 चेंडू फेकी केली आहे. 7 धावा खर्च केल्या. तर सूरज पाटीलचा विचार केला 2 चेंडूमध्ये 6 धावा जमवले. त्या फलंदाजाने चांगली कामगिरी 300 स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. चेंडू खोलून काढला टिप्स केलेला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षकाने तैनात आहे. एक धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये कमी धावसंख्या पाहायला मिळते कारण गोलंदाज प्रमुख अस्त्र आपण पाहिला. तर अजय यांनी 2 षटकामध्ये 20 धावा खर्च केला. एक फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर फलंदाजी करत असताना थोडासा दुखापत झाला होता. क्रॅम्प आलं होतं पायाला आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. ही नॉकआउटची स्पर्धा पाहतोय. SPL शिवकर प्रीमियर लीग श्री गणेश क्रिकेट संघ यांच्या वतीने स्पर्धा आयोजित केली. 5 वर्षामध्ये शॉर्ट पिच चेंडू उंची कमी दिली. चेंडूला चेंडू पडण्यास थोडासा खाली राहिला आहे आणि डावखुऱ्याचा फलंदाज गणेश पाटील आणि चेंडू शांत होते. पहिले षटक मार्गस्थ असताना 1 धाव धावफलकार पाहतोय. चांगली रणनीती चांगली गोलंदाजी परंतु या मैदानावर विचार केला. पहिल्या सामना क्षेत्ररक्षण करणारा संघ जिंकलाय म्हणजे धाबा चेस होतील किरण पाटील मैदानावर. हे चित्र पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. परंतु खराब क्षेत्ररक्षण ही देखील बाब ठरली या सामन्याची.
गोलंदाज हा चेंडू सुरेख फटका स्वतः पॉलिथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. धावचीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज गणेश पाटील यांना. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावफलका धावा लागल्यात. 8 धावा 1 गोलंदाजा मोबदल्यामध्ये. नक्कीच दीपक पाहिलं गेलं गतवर्षी देखील स्पर्धा पार पडली होती आणि गुरु इलेव्हन संघ ठरला होता. त्या स्पर्धेचा विजेता संघ तृतीय क्रमांक पटकावला होता श्री समर्थ इलेव्हन संघ. संघाला तब्बल पाहिलं गेलं तर गुरु इलेव्हनचे ऑनर संघ आहे रवींद्र पाटील आपल्याला किंवा आपल्याला राम पाटील यांचा संघ होता. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर समर्थ इलेव्हन आहे कर्णधार जर पाहिलं गेलं प्रेम गायकवाडनं पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. आता 108 धावा दीपक या स्पर्धेमध्ये जमावल्या होत्या. 57 धावांची पारी एक मोठी इनिंग केली होती प्रेम गायकवाड या फलंदाजानं गतवर्षी विराटच्या स्पर्धेमध्ये. तर एक आपलं वेगळं पारितोषिक आहे आमच्या प्रमुख मान्यवर मल्हार केबल नेटवर्कचे ओनर अभिलाष चौधरी यांच्या वतीनं 3 अबांध चेंडू फेका 500 रुपये खिशात घाला. 3 डॉट चेंडू फेका 500 रुपये खिशात घाला. म्हणजे बक्षीस सर्वांसाठी आहे. सुरेख चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला आहे. खराब क्षेत्ररक्षण शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षण चुकी करतोय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवर. जर अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चौकारात पण षटकार हॅट्रिकसाठी पारितोषिक लावले जातोय. परंतु प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 3 निर्धाव चेंडू फेकणाऱ्या गोलंदाजाला 500 रुपये पारितोषिक आहे. 3 अबांध चेंडू फेकणाऱ्या गोलंदाजाला पारितोषिक आहे. किरण पाटील यांनी एक स्पर्धा पाहिली होती. गोलंदाजानं षटकार लगावला तर गोलंदाजाला पारितोषिक होता आणि फलंदाजाला देखील पारितोषिक होते. प्रत्येक षटकाला 500 रुपयाची अशी देखील आम्ही क्रिकेटची स्पर्धा पाहिली. गोलंदाज मार्फत पुन्हा एकदा सज्ज असेल. पंकलेश चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय. पंकलेशचा विचार केला. तिरंगा शुकर संघामध्ये एक वेगवान गोलंदाज त्याने 2015 आणि 16 हे हंगाम गाजवलं होतं. तो गोलंदाज पंकलेश गोलंदाज मार्फत 9 धावा दुसरे मार्गाचा असताना पुढचा चेंडू फायदा उचलू शकला नाहीये. शॉट मिडऑफला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक सूरज भंग चेंडू आलाय. एके धावेने संघ दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय 10 या धावसंख्येवर. 10 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 8 धावा आणि दुसऱ्या मार्गाचा असताना 3 चेंडूची फेकी केली आणि धावसंख्या पाहतोय 10 धावा. आमचे गोललेखक या ठिकाणी चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून अधिक कुठले साहेब शिवकर यांचं देखील कौतुक करावं लागेल. तर 2 पंच मैदानावर गोलंदाज हा चेंडू पडल्यानंतर राऊंड विकेटने गोलंदाजी केली होती. गोलंदाजाला अमेरिका चेंडू सांगता होत्या. पंचांचा विचार केला नीरज राणावत साहेब आणि दीपेश पाठव साहेब चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण रचना पाहिली. P2चं षटक आहे. डीप सीमारेषेकडे 3 क्षेत्ररक्षक एक डीप लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेग आणि वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा चेंडूपर्यंत पोहोचत नाही. किरण पाटील जागेवरून चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय आणि कमी सरावाचा अभाव या फलंदाजामध्ये पाहायला मिळतो. नक्कीच जर पाहिलं गेलं तर दोन्ही चेंडू सातत्यानं वळवण्याची आग्रही करतात या फलंदाज पंकज हा अवघड आहे. तर याचा आताच पाहतोय आपण आज चेंडू देखील बॅट केला होता फलंदाज सूरजनं. 3 चेंडू नक्कीच दीपक बॅट फेकण्याचा विक्रम केला आहे. तर आपण आंतरराष्ट्रीय सराव जर पाहायला गेला दीपक तर क्रिस मॉरिसनं आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 4 षटक आदळलं होतं आणि सलग 23 चेंडू मात्र निर्धाव फेकले होते. केले पंकलेश गोलंदाजानं. तर पंकलेश हा गोलंदाज 500 रुपयाचा मानकरी ठरला आहे. जय केबल नेटवर्कचे ओनर अविनाश चौधरी साहेब यांच्या ATM मधील 500 रुपये आपल्या खिशामध्ये घालण्याचं काम केलं आहे. पंकलेश या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी पंकलेश या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर पहिल्या षटकामध्ये धावा पहिल्या 8 दुसऱ्या षटकामध्ये धावा फक्त 2 धावा बॅकफुटला गेलाय. आणि संघ जर आपण पाहिला फलंदाजी करणारा श्री गणेश क्रिकेट संघ या संघाच्या चेहऱ्यावर टक मध्ये थोडस चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. किरण पाटील दहा धाब्याचं महत्व सांगायचं झालं तर 10 नंबरची जर्सी परिधान करून सचिन रमेश तेंडुलकर त्यांनी आपली संपूर्ण कारकिर्दी बुडवली होती आणि त्याने ठोकलेलं 100 षटकं.
गोलंदाज हा चेंडू डावकऱ्याचा फलंदाज काही बिघडू शकणार नाहीये. एक पूर्ण एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. दोन फलंदाजांमध्ये तालमेल पाहायला मिळत नाहीये. तर खेळपट्टीवर असं म्हटलं जातंय की संसारामध्ये नवरा आणि बायकोचं जमलं नाहीये तर संसार सुखाचा होत नाहीये. तर खेळपट्टीवर दोन फलंदाजांचं जमलं नाहीये तर खेळ चांगला होत नाही तर एकाला भाग व्हावं लागतंय. हे क्रिकेटचं समीकरण केलं पाहिजे. नक्कीच मोठ्या बडक्यांची मोठे बडके कधी येणार कारण धावांचा पडलेला दुष्काळ पाहायला मिळतोय. एक एक धावेसाठी दीपक वनवन फिरताना आपण पाहतोय. ब्लॉकरला चेंडू भेटला आहे. एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलंय. आता मात्र जमलंय दोघांचं आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवर. थोडंसं स्पेशल दडपण जाणवतंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती. परंतु आपण पाहिल्यास तू सांगितलं की सचिन रमेश तेंडुलकर याने भारतीय संघासाठी तब्बल 22 वर्षाची कारकीर्द दिली आणि त्यामध्ये आपण पाहिलं क्रिकेटची देवता म्हणून त्यांना संबोधलं जात आहे. रवी आपण पाहिलं राहुल द्रविड तो ऑल याने सचिन बद्दल वक्तव्य केलं होतं की मी 10,000 धावा केल्या या माझ्या पुढच्या येणाऱ्या पिढीला माहीत असतील किंवा नसतील परंतु मी सचिन तेंडुलकर बरोबर खेळलोय हे मला नक्कीच त्यांना माहीत असेल. म्हणजे एवढं मोठं मन या खेळाडूंना दाखवलं होतंय. कारण चांगली अनेक मैदान त्याच्यावर विक्रम आहे. क्रिकेट खेळाच्या मैदानाच्या चारी बाजू त्याच्या 6च्या मध्ये पाहिलं होतं सेनॉनच्या स्वप्नामध्ये येणारा खेळाडू हा चेंडू कट केला. डीप लॉंगॉनला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एक धाव दुसरी खेळण्याचा प्रयत्न केलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. कारण आज एसपीएल पाहतोय सिल्कर प्रीमियर लीग पाहतोय आणि या प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक खेळाडूला प्रत्येकाच्या स्ट्रॉंग आणि वीक झोन केल्यामध्ये माहीत असेल आणि त्यानुसारच गोलंदाजी अनुसरून एक नियंत्रबद्ध गोलंदाजी आणि फलंदाजी केली जाते. तर आपण गोलंदाजी दीपक रोहित पाटील तो अष्टपैलू खेळाडू आहे. कारण रोहितच्या पाटीलच्या नावावर देखील विक्रम होतं. एसपीएल 14 मध्ये 2015 मध्ये त्याने देखील 47 धावांची एक मोठी इनिंग केली होती. कॉलेज टुर्नामेंट मध्ये देखील 50 या रोहित पाटीलच्या नावावर ओळख. दीपक गोलंदाज सुरेश फडकालीत सेलेला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण 4 धावा. पहिला चौकार आपण पाहिलं होता दुसऱ्या चेंडूवर आला होता आणि हा चौकार तब्बल पाहिलं तर तिसऱ्या षटकातील 4थ्या चेंडूवर म्हणजे 10 चेंडूचा प्रतीक्षेनंतर हा चौकार. चेंडू लॉंगॉनला क्षेत्ररक्षण सूरज भंगार जीवाचा आतोनात प्रयत्न केला होता. चेंडू सीमा पार 4 धावा. लॉंगॉन सीमा पार या 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवर. बॅक टू बॅक 2 चौकार लगावल्या. चौकारची हॅट्रिक साध्य करेल का हा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह लॉंगॉनच्या मधून चेंडू सीमा पार चौकारांची हॅट्रिक आणि या ठिकाणी मल्हार केबल नेटवर्कचे ओनर अविनाश झोंडे साहेब यांच्या वतीनं 500 रुपये पारितोषिक पटकवलाय फलंदाज सूरज पाटील या फलंदाजांना. तर या ठिकाणी आमचे ड्रिंक बॉय अनिकेत पाटील मैदानावर पाण्याची सुविधा घेत असताना चांगलं काम अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतं मैदानावर. तर
2 षटकार 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकामध्ये धावफलक धावा लागल्या 9.00 रन्सना 27 झाला तर 27 धावा ते येणाऱ्या 2 षटकांसाठी घेऊन जातोय. माझे साथी समालोचक मित्र किरण पाटील शिवकर यांच्याकडे. थँक्यू दिवंगत. 27 धावा लागल्या गेल्या धावफलकावर. एकूण जर धावसंख्या पाहिली गेली तर सूरज पाटील ना शेवटी जिम्मेदारी उचलून धरली, कारण सूरजला माहित होतं आपली विकेटचं महत्व काय आहे, मैदानात थांबणं गरजेचं होतं. तर सोबत संघटन संघ आहे का गोलंदाजी मार्गावर सूरज बघत येतो आहे. गतवर्षीची स्पर्धा पाहिली असेल दीपक पाटील तर सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलेला हा फलंदाज आज मात्र पाहतो गोलंदाजीच्या भूमिका येतो सूरज भगत. तर स्ट्राईक पाहतोय ऑन द स्ट्राईक कॅप्टन फलंदाज गणेश पाटील. पाठवीचा चेंडू होता बॅटच्या पट्ट्यात आला नाही, एज घेतोय चेंडू मिड विकेट रिझममध्ये अडवला जातोय. सूरज भगत आणि जेडी त्याच्या माध्यमातून देखील येतो ओळख आहे, कारण जेडीच्या माध्यमातून देखील मोठे फटकेचा अपेक्षा असते प्रेक्षकांना इम्प्रेस करत असतो. कारण गावची सगळी स्पर्धा पाहिली होती, एक उत्कृष्ट डायरेक्ट जेडीच्या माध्यमातून लगवली गेली होती. आता प्रेक्षकांची मात्र दीपक पाटील म्हणत जिंकण्याचं काम या फलंदाज क्षेत्ररक्षक जेडीने केला होता. तर सूरज पाटील आला ऑन द स्ट्राईक वर. सूरज समोर एक सेक्टर दोन्ही बाजूला एक सेक्टर वापरला गेला आहे. तर श्री गुरुदत्त 11 आला तब्बल श्री गणेश संघाचा कोणाचा एक सेक्टर चालेल. शॉर्टपिच चेंडू बिटावून दिला आहे, चेंडू ड्रायव्हर झाला सीमा रेषेला एकत्र बनवून सीमा रेषा पार 4 धावेसाठी डीजे. पाहिलं गेलं तर उत्कृष्ट पंधरा स्पर्धेला चारही बाजूला बाउंड्री लाईनचा दिव्य आयोजन मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज करणारा सूरज पाटीलला. मात्र 50 लेग विकेट विकेट एक लेग बायचा इशारा आलाय. रनआउट देखील झालाय गणेश पाटीलला. अंतिम मॅच झालेली 2 फलंदाजांच्या मध्ये तर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तुषार टोपले. कारण जर पाहिलं गेलं तर नक्कीच चुकतो तो माणूस चुका सुद्धा तो निर्माण असं म्हटलं जात आहे. गणेश बॅट मधून मोठे फटके आले होते. तर गणेश जर बॅटिंग आल्यानंतर पाहिलं गेलं आठ चेंडूंचे केली गणेश तब्बल 7 धावांचं योगदान दिलं आहे. तर दीपक जर विचार केला गेला तर धावफलकावर एकूण धावसंख्या जर पाहिली गेली फक्त 33 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तर धावफलकावर फलंदाजी करणारा सेशन 1 मध्ये तब्बल श्री गणेश संघाचा तर 33 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तर तुषार डोबळे आदर्शाईक हा चेंडू शॉर्टपिचचा चेंडू होता. तर 55 शॉर्टपिचचा चेंडू गोलंदाजाला मात्र एक सूचित करण्यात आलाय, कारण बाबा असे पुन्हा एकदा जर चेंडू फेकला तर नियमानुसार नो चेंडू देण्यात येईल. तर जर पाहिलं गेलं तर भीमर एकदाच क्रिकेटमध्ये अलाउड असतो. तर भीमरचा मागणी केली होती. तर भीमर चेंडू फेकण्यासाठी माही अफसर हा गोलंदाज आहे. कारण जर पाहिलं गेलं शॉर्टपिचचा चेंडू तर शॉर्टपिच चेंडूची दीपक जर सुरुवात कुणी केली असेल तर इंग्लंड या देशाने केली आहे. त्याचं मागचं कारण होतं कारण सर्व डाऊन बॅटमॅनची खेळी संपुष्टात आणण्यासाठी इंग्लंड या देशानं शॉर्टपिच चेंडूचा आंतरराष्ट्रीय सर्व क्रिकेटमध्ये आणलं होतं. तर इथे मात्र चेंडू शॉर्ट फेकलाय सूरज भगत न, कारण सूरज भगतला माहिती आहे कारण तुषार टोपले ना जी फलंदाजी केली होती गत वर्षी तंत्र पाहिलं गेलं गावच्या सगळ्या स्पर्धामध्ये. तर प्रत्येक स्पेलमध्ये तुषारला मात्र प्रेक्षकांची मदत पुन्हा एकदा शॉर्टपिचचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही आहे. आता परत धावफलकावर धावा लागल्या गेल्या 33 धावा धावफलकावर. तर 33 धावेचं महत्व नक्कीच सांगेल
सुनील मनोहर गावस्कर आतापर्यंत षटकं ठोकली होती ती 34 निबंध आणि सलामीला येऊन ठोकलेली षटकं होती ती 33 धावा धावल्यावर. तर आपण पाहतोय कपिल देव निकम यांचं स्टँड देखील उपलब्ध आहे. त्या PTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट त्यानंतर पाहतो सचिन रमेश तेंडुलकर आणि सुनील गावस्कर स्टँड. तर स्वागत क्षेत्र आहे. तर 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ संपलाय. तांबडगावर धावा लागले गेले 33 धावा. तर स्लोगवर षटक कोण फेकणार कारण स्लोगवर म्हणलं डू अँड डायचं षटक मानवालीचं षटक आहे. कारण स्लोगवरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा पडणं गरजेचं आहे. कारण जर पाहायला गेलं समोर विचार करावा लागेल कारण सूरज भगत रोहित पाटील रोशन पाटील जेडी यासारखे फलंदाज पंकज भगतसारखे फलंदाज असताना मोठ्या रचनेच्या दिशेने वाटचाल करेल का सेशन 1 मध्ये केले असताना श्री गणेश संघ. तर गोलंदाजी मार्गावर रोशन पाटील पहिल्यांदा चेंडूवर मोठा फटका बॅटच्या पट्टीत आला आहे. चेंडू काही क्षेत्ररक्षक सूरज भगत आहे. नक्कीच जीवाच्या आतंकावर सूरजचा प्रयत्न केला. तर अभिनंदन आमच्यापर्यंत इशारा पोहोचवायचा आहे. सेफ होता सेफ झोन मध्ये आहे. तर जीवाच्या आतंकावर तिकडचं पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक करणारा सूरजचा प्रयत्न केला होता. मात्र लास्ट मुंबईला चेंडू फेकला गेला होता सूरजच्या माध्यमातून. तर पाहिलं गेलं तर सूरज पाटील सलामीला आला होता. तर सूरज पाटील अजूनही तर टोकून बसताय. तर 4-5 चौका त्याच्या माध्यमातून आला आहे. तर जवळचा फलंदाजी तर तुषार टोकरेच्या बॅट मधून मोठे बडकी कधी येणार. पुन्हा एकदा चेंडू पिटवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पाहायला गेला तर अतिवेगाने फेकलेला चेंडू होता. तुषारच्या फोनवर मध्ये चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. तुषार मात्र तास पडतोय. तर एक धावेनं धावफलकावर जाऊया. एक धावेनं धावफलकावर धावा लागला गेले तर 37 धावा धावफलकावर. तर जास्तीत जास्त धावापर्यंत पहिला सामना पाहिला होता. धावा चेसिंगसाठी सोप्या गेल्या होत्या. त्या सूरज पाटील 3 मिनिटांनी उतरली आहे. कप्पी कप स्ट्रोक 55 इशारा येतोय 6 धावेचा. सत्तेचाळीस धावा लागले गेले धावफलकावर. तर स्वागत षटक आहे. अर्थातच हॉनामध्ये षटक चेंडू होता. चेंडूचा भेट घेणारा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये चेंडू. मात्र दुसरा धाव घेत धाडस दाखवलं होतं. तर नकार दिला आहे सूरज पाटील. कारण सूरज पाटील आला तुषार डोंगरे जोडी मैदानात आहे. तर संघाची मालक जर पाहिले गेले श्रीगणेश संघाचे आहे. 48 धावा धावफलकावर आहे. 43 धावा धावफलकावर आहे. कारण चुकतो तो माणूस चुका सुधारतो तो देव माणूस असं देखील म्हटलं जातं. 33 आणि 3. तर जर दोन्ही संघाचे भावाप्रती आमच्या व्यासपीठावर या. नंतर आम्हाला 44 आपल्या हिशोब किती आला 44 आणि तिकडे किती बोलतात 43 48 तिकडे किती बोलतात 44 बोलतात ना तिकडे किती बोलतात एका आव्हानात धावेचा भर पडला गेला आहे. 45 इशारा आहे. 46 46 धावा धावफलकावर. या धरून या 2 धरून 46 एका आव्हानात धावेत भर पडली गेली होती. तर पाहिलं गेलं तर नक्कीच आमचा 3 6 9 लाईनला 2 15 बॉल की चेंडू किती बाकी आहेत अजून 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असताना बॅटिंग करते गणेशच आहे
सूरज ऑन द स्ट्राईकला बॅटची एक घेता फलंदाज संबोध करतोय विकेट नंबर जर पाहिलं गेलं तर विकेट तिसरी विकेट मैदानातून परतोय. तर शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही बाकी असताना तर शेवटच्या चेंडूवर कोणता नंबर येणार का मोठा वर्ग लागणार का आता विचार केला गेला श्रीगुणता 11 संघाचे फलंदाज सूरज भगत रोशन पाटील रोहित पाटील हे फलंदाज मोठी फलंदाजी करतील का श्रीगुण संघाचे फलंदाज त्या फलंदाजावर आली होती तर वडिला दुसऱ्या फुटाकडे पोटू दीपक पडके. तर विनंती असेल श्री समर्थ 11 साईनाथ भगत जे संघाचा संघनायक त्याचे पॅकेज असतील जगदीश चौधरी आणि मोहन पोपेटा त्या संघाचा संघनायकाला विनंती असेल टॉपसाठी संपर्क साधायचे. त्यानंतर विनाद 11 संघाचा संघनायक नरेश चौले या संघाचे पॅकेज असतील धीरज पाटील तर विनाद 11 संघाचा संघनायक नरेश चौले यांना देखील विनंती असेल की आपण नाणेफेकीच्या कौलासाठी संपर्क साधायचे. आकाश फलंदाजांसाठी तुकाराम भाऊ पाटील शिवकर यांच्या वतीने 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झाले. 4 षटका 5 षटकांचा सामना पहिला 5 षटकामध्ये धावपलचा धावा 52-53 धावांचा लक्ष्य गाठायचा. ही स्पर्धा पाहतोय पीटीसीच्या माध्यमातून कव्हरेज केली जाते. पूर्ण सर्व टीम यंत्रणा यांची कार्यरत असताना त्याचे सीईओ संदीप वांसकर पेठ त्यानंतर किरण दलवी महेश दलवी यांच्या माध्यमातून आणि सर्व त्याची टीम यंत्रणा या ठिकाणी कार्यरत असताना संदेश शेळके सुकापूर एक चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं पीटीसीच्या माध्यमातून स्वागत. तर नव्या मैदानाकडे जो सामना रंगतोय श्रीदत्त 11 विपक्ष श्री गणेश 11 नक्कीच दोन पंच अतिशय सुरेख गुणवान पंच धीरज नाणावत साहेब नवी मुंबई आणि दिपेश पटोल साहेब यांचे पंचमध्ये स्वागत. सलामी दोन्ही मैदानावर तर या पुढचा सामना असणारे त्या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करेल की आपण टॉपसाठी यायचं आणि या सामन्याचं नाणेफेक करतील. विद्यमान सरपंच जगदीश साहेब पोपेटा यांच्या शुभांश या सामन्याचा नाणेफेक केला जातोय. जगदीश चौक्या साहेब यांच्या शुभांश नाणेफेकीचा कॉल केला जातोय. तर विनंती असेल की पाणी घेऊन जाते स्टंपवरती. विकेटवर आपण खेळू नका. साईडला जे वॉर्म अप आहे ते आपण साईडला करायचे. किरण पाटील 53 धावांचा पल्ला गाठते. सलामीची दोन्ही मैदानावर सूरज भगत मैदानावर चाललोय आणि त्याच्यात सर्वेत असेल फलंदाज. तर नक्कीच पाहायला गेलं तर आपल्या फेवरेट खेळाडूसाठी नक्कीच दीपक पाहायला गेला तर ज्ञानेश्वर पाटील तिरंगा संघाचा संघनायक आहे. त्याने आपल्या फेवरेट खेळाडूसाठी भाचनराव दमणसाठी नक्कीच एटीएम ओपन केलाय. प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचा पारितोषिक. तिरंगा
संघामधून खेळत असताना भालचंद्रला सलामी फलंदाजी संधी खूप कमी दिलेत असते, कारण 6व्या-7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत असतोय. तर प्रेम गायकवाड असेल, त्यानंतर ज्ञानेश्वर असेल, संदीप पाटील असेल, हे स्टार खेळाडू आहेत. त्यानंतर बंटी पाटील आता प्लस मध्ये म्हणजे चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि तिरंगा शुकर संघ 2016 आणि 17 या अंकामध्ये जर संघाने चांगली कामगिरी केली, पण 2015 आणि 16 त्या तिरंगा शुकर संघाचं नाव घेतलं की काही संघ मोठ्या प्रमाणात स्पर्धेमध्ये या संघाचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने जात असेल. तर भालचंद्र यांच्याकडे सुवर्ण संधी आहे. ज्ञानेश्वर पाटील तिरंगा शुकर संघात संघनायक याच्यामध्ये प्रत्येक षटकासाठी 200 रुपये पारितोषिक या स्पर्धेमध्ये. तर त्याला जास्त टीपीटी घेऊ नका. याचा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. साईनाथ भगत आणि जो सामना असेल नरेश ढवले यांच्यामध्ये सामना एक चांगला सामना पाहायला मिळेल. किरण पाटील नक्कीच जर विचार केला गेला गत वर्षीची स्पर्धा तर सूरज भगतला बेस्ट फलंदाजाचा ट्रॉफी नवाजा गेला होता या स्पर्धेचा. सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट फलंदाज 47 धावांची एक केली गेली होती सूरज भगत या फलंदाजानं. का तो पराक्रम तो इतिहास पुन्हा रचेल का आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने प्रवास करेल का संघ याचा विचार केला जातो या सामन्यात. आणि विकेट फेकला तर मी त्यामध्ये विकेट फेकतो भालचंद्रने 0 धावसंख्येवर. तर दीपक जर पाहायला गेला तर ऑलराऊंडच्या सोबत विकेट फेकली आहे फलंदाज भालचंद्र ढवळेनं. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण जाऊया. जर पाहायला गेला तर विक्रम आहे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय स्तरावर रनआउट होणारा कोणता प्लेअर असेल तर मार्बल अल्टाबेल्टो 43 वेळा, राहुल द्रविड 41 वेळा, इंद्रमन उलट 41 वेळा रनआउट होण्याचा विक्रम आहे. तर इथे मात्र फलंदाज बाद झालाय भालचंद्र ढवळे. पण राहुल आतापर्यंत किरण पाटील तो सांगितलं आतापर्यंत डेब्यू केला होता. 0 धावसंख्या बाद झाला होता आणि दुसऱ्या टेस्ट मध्ये 1 धाव. तो पूर्ण सिरीज फ्लॉप झाला होता. त्यानंतर 3 वर्षांनी पुन्हा कमबॅक केलं होतं, पुनरागमन केलं होतं. त्यावेळी देखील आउट ऑफ फॉर्म होता आणि तिसऱ्यांदा त्यांनी ज्यावेळी पुनरागमन केलं एक धमाकेदार इन्कम झालं होतं त्यांनी आणि चांगली फलंदाजी केली होती. आणि तिथून श्रीलंका क्रिकेट संघाला हिरा सापडला होता मिडल ऑर्डर मध्ये. गोलंदाज मार्कवर संदीप ढवळे चांगली कामगिरी केली. 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केल्या. रोहित पाटील
मैदानावर स्ट्राईकला फलंदाज एक चांगला गुणवान खेळाडू आहे. तिरंगा शिवकर संघ विरुद्ध खेळले तसं अनेक स्पर्धेमध्ये मैदानं गाजवली. आज शिवकर प्रीमियर लीग मध्ये कोणती कामगिरी करेल? गोलंदाज संजय फुलक्याचा पुढला चेंडू अर्ध्या बॅटने हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. शॉट स्पीड आपला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक कार्य तैनात. एक धाव एका धावीने संघाचा अकाउंट ओपन होतोय. एक या धावेनं राम पाटील चेहऱ्यावर चांगली खुशीचं वातावरण पाहतोय. संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्या संघामध्ये हा खेळत असतोय तो संघ श्री दत्त 11 संघ. तर गतवर्षीचा उपविजेता संघ सूरज नगरचा संघ. तर यावर्षी हा संघ उपविजेता अथवा विजेता ठरेल का हा प्रश्नचिन्ह आहे. कारण खेळ अद्याप सुरू आहे. परंतु चांगली कामगिरी पाहायला मिळते. सूरज होता त्या फलंदाजाकडून पहिल्या चेंडू सामना करण्याची सज्ज. स्लोवर चेंडू डीप लॉंग ऑफला एक अप्रतिम क्षेत्ररक्षण. एका हातामध्ये चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी सागर पाटील. अप्रतिम क्षेत्ररक्षण. छोटा 18 वयोगटामधील आत्महत्या केलेलं असेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि 15 वर्षाचा खेळाडू आहे आम्हाला माहिती देत असते. तर या 1-2 धावा चांगली कामगिरी पाहायला मिळते. फलंदाज क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज दुहेरी भूमिकेमध्ये राम पाटील आम्हाला माहिती देत असताना की खेळाडूचा कोणत्या खेळाडूचं वयोगट कोणतं येते आणि 2 धावा धावपलकार. एक फलंदाज बाद. किरण पाटील ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले त्या ठिकाणी 3 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकानं. काय म्हणजे क्षेत्ररक्षणाबद्दल? सागरनं जी क्षेत्ररक्षण केलं आहे तिथं म्हटलं जातं छोट्यातील गावकरी गंभीर असं देखील म्हटलं जात आहे. आता जे क्षेत्ररक्षण केलं सागरनं म्हणजे किती उत्साह होता, किती स्फूर्ती होती त्या चेंडूवर गेला होता आणि चेंडू फेकण्याचा मुवमेंट नक्कीच प्रेक्षकाला इम्प्रेस केलाय आणि प्रेक्षकांची मन जिंकलाय क्षेत्ररक्षक सागर पाटीलनं. किरण पाटील. चला राकेश पाटील 25 मिनिटाचा अवधी आहे. जास्त वेळ घेऊ नका. आपण उपाययोजना करा परंतु वेळेचं भान ठेवा. 25 मिनिटामध्ये सामना संपवा. परंतु विचार केला या 5व्या वर्षामध्ये शिवकर प्रीमियर लीग जात असताना 5व्या वर्षामध्ये पहिला सामना सूरज भगत आणि राकेश पाटील यांचा पाहायला मिळतोय. राकेश पाटील अध्यापक सुपर टॉप 2 मध्ये पोहोचला नाहीये. या वर्षी 2017ला इन्फॉर्म मध्ये फलंदाजी किमया करेल का? फलंदाजीमध्ये अपयशी ठरला. 0 धावसंख्ये बाजून तंबूत फलंदाज. त्यानंतर या संघाचा विचार केला. भालचंद्र ढवले 3 चेंडूमध्ये 0 धावसंख्ये बाद झालाय. म्हणजे जी सुरुवात झाली होती ती सुरुवात पाहायला मिळते श्री गणेश क्रिकेट संघाची, श्री दत्त क्रिकेट संघाची. तर राकेश पाटील जास्त वेळ घेऊ नका. आपण गोलंदाज
रोहित पाटील ऑन द स्ट्राईक वर आहे. हा चेंडू वर कट केला चेंडूला पॉइंट रिझम मध्ये चेंडू ऑर्डरला गेलाय. तर येणारे चेंडू होता मात्र समीकरण उरलंय 22 धावेचं समीकरण सामन्यात फक्त पाहिलं गेलं तर अजूनही बॅलन्स सुटला नाहीये. बॅलन्स आहे कारण सामना 10 चेंडू 22 धावेंवर आहे. या चेंडूला बुलडॉग चेंडू पनिशमेंट दिलाय. गो टू द नेक्स्ट स्किलिंग शॉट. सोडलं धावांची गरज आहे. आता मात्र डक मध्ये पाहतोय सूरज भगतच्या चेहऱ्यावर हास्याचं वातावरण आहे. मोठा फटका पाहिल्यानंतर अनेक खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम आहे. तर राकेश पाटीलच्या चेहऱ्यावर 12 वाजले या मोठ्या फटक्यानं 9 चेंडू आणि 16 धावा. तर नक्कीच श्रीगोंद यांच्या पायावर खुशीचं वातावरण आहे. कारण दीपक मी म्हणलं होतं रोशन पाटील सारखा फलंदाज 50 अवांतर धाबे तुम्हाला एक वाईट चेंडू मिळतोय. तर पाहिलं गेलं 9 चेंडू 15 धावा. समीकरण क्लोज आहे. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं अद्याप कोणतं ठरलं आहे. तर खराब गोलंदाजी तुषार टोपले यांच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी माध्यमात पुन्हा एकदा पनिशमेंट दिली आहे. हे ओळख आहे आपण पंचांचा इशारा येतोय. सूरज भगत सूरजच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्याचं वातावरण निर्माण केलं आहे आणि प्रेक्षकांना देखील इम्प्रेस केलं सूरज भगत यांच्या हास्यास्पदानं. तर नक्कीच चेंडू उंच गेला होता तो आठवण झाली दीपक एक कॉमेडीवरची आठवण झाली नवजीत सिद्धूची. नवजीत सिद्धूना एक अस्तित्व नाही म्हटली होती. गेट इतनी ऊंची उड़ी है गेट इतनी ऊंची उड़ी है कि एक वर्ष की चुंबी लेटा गई है. मात्र चेंडू उंचावर गेला होता. दूरी जास्त प्राप्त झाली होती. येणारे चेंडू 8 चेंडू 9 धावेचे अजूनही गरज असणार आहे. फक्त दिशा दिली आहे चेंडूला. चेंडूवर 7 चेंडूला 8 धावेचं समीकरण उरलं आहे. कारण जर हा सामना राकेश पाटीलला जिंकून यायचा असेल तर गोलंदाज असतील करामत करावी लागणार आहे. तर या चेंडू हा पॉईंट मध्ये चेंडू ड्रायव्हर झाला. चेंडूवर क्षेत्ररक्षक मात्र दीपक पाहायला गेला तर नक्कीच जॉन्टी रोज नाव होतं. नक्कीच डॉस बाजू का या क्षेत्ररक्षकांना असं वाटतोय. तर विचार केला जो राकेश पाटीलचा जे हे स्पर्धा एसपीएलच्या माध्यमातून 5वी स्पर्धा आणि त्या 5व्या स्पर्धेमध्ये पराभव पत्करावा लागेल का. 2 षटकामध्ये 25 धावांची गरज असताना जो संघनायकांनी निर्णय घेतला होता तुषार टोपले याच्या हातामध्ये चेंडू दिला होता की चेंडू घेतला होता हा प्रश्न निर्माण आहे. धावा कंपल्सरी चेंज करावे लागतील. जर चेंडू घेतला असेल तर पायावर कुऱ्हाड मारले कारण 2 चेंडूवर 25 धावांची गरज असताना 20 धावा या षटकामध्ये आपण जर पाहिल्या तर 18 धावा खर्च केल्यात. गरज होती फक्त 6 चेंडू आणि 7 धावांची. धावा कंपल्सरी चेंज करावी लागतील. श्री दत्त 11 संघ रोहित पाटील आणि फलंदाज रोशन पाटील या 2 फलंदाजांना विनंती असेल. ओळखतो किरण पाटील. नक्कीच गोलंदाजी मार्फत सागर आलाय. सागर पाटीलला पहिला जर चेंडू एक अचूक टप्प्यावर लेन केलाय. दीपक म्हटलं जातं मंजिलें उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. त्यांचं उदाहरण दाखवलंय सागर पाटील या गोलंदाजानं. कारण हौसला हरला नाहीये. 5 चेंडू 7 धावेचं समीकरण. त्या चेंडूवर वेगळ्या पद्धतीने बॅटच्या पट्ट्याचा चेंडू आला होता. भिरकावलाय. चुकी केले काही या क्षेत्ररक्षकानं. काय झालं या क्षेत्ररक्षक तुषार टोपलेला. किरण पाटील तरी क्षेत्ररक्षकाला वाटत होतं चेंडू तू घे तर मी घेऊ तू घेऊ की मी घेऊ असं झालं होतं. दोघांचं भांडण आणि तिसऱ्या लाभ मिळालं श्रीदत्त 11 संघाला. नक्कीच दीपक कुटुंब झाली होती.
नक्कीच ताळमेळ दिसत नाहीये. कारण सूरज पाटील आणि तुषार डोळे या दोन फलंदाजांमध्ये त्याचा जो फायदा होतो आहे उचललाय रोहित पाटीलला. पुढचा चेंडू राष्ट्रीय फटका राकेश पाटील जीवाच्या आतंकाने केला तर मात्र चौकार पुढे गेला आहे. या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करणारा फलंदाजी 3 चेंडूमधून 3 चौकार लगावणारा फलंदाज श्री गणेश क्रिकेट संघाचा सूरज पाटील. आपण